नमस्कार मित्रांनो, भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी विशेषतः जे लोक बोनस शेअर देणाऱ्या तसेच डिव्हिडंड देणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक असतात त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ फारच कामाचा ठरणार आहे। खरं तर आज आपण केबीसी ग्लोबल या पेनी स्टॉक कंपनीच्या मोठ्या घोषणेबाबत बोलणार आहोत। म्हणून जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची राहणार आहे। मित्रांनो, केबीसी ग्लोबलने आपल्या गुंतवणूकदारांसाठी बोनस शेअर जाहीर केले आहेत। या घोषणेमुळे कंपनीच्या शेअरमध्ये काही बदल होऊ शकतात। या घोषणेनंतर या कंपनीचा स्टॉक आता फोकसमध्ये आला आहे। दरम्यान आता आपण या बोनस इश्यूचा परिणाम शेअरच्या किमतीवर आणि गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओवर होणार का याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी अजय आणि तुम्ही बघत आहात अर्थ मराठी हे आमचं नवीन यूट्यूब चॅनल। आमचं काम आहे तुम्हाला आर्थिक साक्षर करण्याचं। सर्वप्रथम केबीसी ग्लोबलने काय घोषणा केली याचा आढावा घेऊयात। मंडळी, केबीसी ग्लोबलने 1:1 बोनस शेअर जाहीर केले आहेत। याचा अर्थ तुमच्याकडे 100 शेअर्स असतील तर तुम्हाला आणखी 100 शेअर्स फ्री मिळतील। पण कंपनीने बोनस शेअर्सची रेकॉर्ड डेट अजून जाहीर केलेली नाही। मात्र कंपनी 60 दिवसात ही प्रक्रिया पूर्ण करणार आहे। महत्त्वाचे म्हणजे बोनस शेअर देण्याची कंपनीची ही पहिली वेळ नाही आहे। याआधी सुद्धा केबीसी ग्लोबलने 2021 मध्ये बोनस शेअर जाहीर केले होते आणि लोकांना दिले होते। तेव्हा त्यांनी एका शेअरवर 4 शेअर बोनस दिले होते। आता आपण कंपनीच्या शेअर्सचा इतिहास पाहूयात। मित्रांनो, स्टॉक एक्सचेंजवर उपलब्ध माहितीनुसार केबीसी ग्लोबलने याआधी 2 वेळा शेअर स्प्लिट केले आहेत। 2020 मध्ये एक शेअर 5 भागांमध्ये विभागला होता, तेव्हा त्याची फेस व्हॅल्यू 2 रुपये झाली होती। 2021 मध्ये एक शेअर 2 भागांमध्ये विभागला गेला, तेव्हा त्याची फेस व्हॅल्यू 1 रुपये झाली होती। सध्या कंपनीचे शेअर्स फक्त 1.11 या किमतीवर ट्रेंड करत आहेत। केबीसी ग्लोबल कंपनीच्या शेअर बाजारातील स्थितीबाबत बोलायचं झालं तर याच्या शेअरच्या किमतीत गेल्या 6 महिन्यात 35% घसरण झाली। तसेच गेल्या 1 वर्षात 46% नुकसान झाल्यामुळे गुंतवणूकदार चिंतेत आहेत। आता प्रश्न असा आहे की हा बोनस शेअर इश्यू कंपनीला वर घेऊन जाईल का, की ही फक्त गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याची एक योजना आहे। दरम्यान बाजारातील अभ्यासकांनी याबाबत गुंतवणूकदारांना एक मोठा सल्ला दिला आहे। अभ्यासक म्हणतात की जर तुम्ही लॉंग टर्म गुंतवणूकदार असाल तर बोनस शेअर्समुळे तुमच्या होल्डिंगमध्ये वाढ होईल, पण जर तुम्ही शॉर्ट टर्म ट्रेडर असाल तर हा स्टॉक खूप व्होलेटाईल राहू शकतो। बोनस शेअर्समुळे काही काळासाठी खरेदीचा दबाव येईल, पण शेअरची मूळ किंमत सुधारेल का हे पाहणे महत्त्वाचे आहे। केबीसी ग्लोबल हा पेनी स्टॉक असल्यामुळे यात जोखीम आहे। कंपनी बोनस शेअर देत असली तरी फंडामेंटल्स आणि भविष्यातील वाढ तपासणे तितकेच महत्त्वाचे आहे। अनुभवी गुंतवणूकदारांसाठी ही एक संधी असू शकते, पण नवशिक्यांनी नीट विचार करूनच निर्णय घ्यावा असा सल्ला अभ्यासकांकडून दिला जातोय। मित्रांनो, तुम्हाला केबीसी ग्लोबलच्या बोनस शेअर्सबद्दल माहिती उपयोगी वाटली का? तुम्ही या स्टॉकमध्ये गुंतवणूक करणार का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा। जर तुम्हाला अशा स्टॉक मार्केट अपडेट्स आणि इन्व्हेस्टमेंट टिप्स आणि फायनान्स न्यूज याबद्दल व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या विषयावर। तोपर्यंत सप्रेम नमस्कार।